नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं हॅलो डॉक्टरमध्ये मनपूर्वक स्वागत करते। सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे। तुम्ही फोन करून आमच्या कार्यक्रमात जरूर सहभाग घेऊ शकता। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रम्यन्ते तत्र देवता, म्हणजेच जेथे स्त्रियांना पूजनीय समजले जाते तिथेच देवाचं वास्तव्य असतं। हे सांगण्यामागचा उद्देश हाच की अनाचा जरी बदल झालेला असला तरी मानसिक भावनिकरित्या ते अजूनही त्याच टप्प्यातून जात असतात आणि खास करून सध्याच्या धावपळीच्या युगात जेव्हा तिचं स्वरूप अष्टभुजाधारी झालेलं आहे, अगदीच तारेवरची कसरत होत असते आणि तेव्हाच ती विसरत असते स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याला। स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर हा बऱ्याच वेळा स्त्रियांच्या बाबतीत उशिरा ओळखला जातो। त्यामागचं कारण हेच आहे की त्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच देत नाही। मुळात हा आजार कसा ओळखायचा, तो होतोच कसा, सध्या या आजाराचं इतकं प्रमाण का वाढलं आहे आणि ज्या कोणाला हा आजार असेल तर त्यांच्यासाठी उपाय काय, आयुर्वेदीय दृष्ट्या आपल्याला त्यामागचं उपायही शोधून काढायचा असेल। अर्थातच यासाठी खास आम्ही आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्तनांचा व गर्भाशयाचा कॅन्सर आणि आयुर्वेद। अर्थातच यावर आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार। सरांना तर तुम्ही ओळखतातच, तरी सुद्धा सरांची माहिती मी थोडक्यात आपल्यासमोर अशी देते की वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर आणि नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत। याशिवाय कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा विशेष हातखंडा आहे। आजचा जो आपला विषय आहे स्तनांचा व गर्भाशयाचा कॅन्सर आणि आयुर्वेद, नक्कीच या विषयाविषयी तुमच्या मनातही प्रश्न असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात। त्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता। आमचे नंबर असे आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर असे आहेत 24908050 24988050। कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा। पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल। चला तर मग वेळ न दवडता आपण खरंच कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। सर, कॅन्सर हा आजार जो आहे त्याचं नाव इतकं सध्याच्या काळात खूप ऐकायला येतं, तर त्यावेळी असा प्रश्न येतो की पूर्वी खरंच हा आजार होता का? बरोबर आहे। कसं आहे, ग्रीक शब्द जो आहे ना कार्सिनोमा, तर त्याचा संबंध हा खेकड्याशी आहे। खेकडा जसा आपल्या भक्ष्याला धरतो आणि सोडत नाही शेवटपर्यंत, त्याचा अगदी पाय तुटला तरी तो अर्थोडा गटातला असल्याने त्याला पाय पुन्हा येत असतो, पण ते भक्ष्याला सोडत नाही। तशा पद्धतीने शरीराला धरणारा आजार म्हणून त्याच्यापासून तयार झालेला हा कॅन्सर हा शब्द आहे किंवा कार्सिनोमा हा शब्द आहे। असं आहे की पूर्वीच्या काळी हा आजार होता की नाही असं भारतीय लोकांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो। नवीन आजार आला की हे आयुर्वेदात होतं का असं प्रश्न पडतो। तर ह्याचं कारण काय, आयुर्वेदाच्या विषयीची अनास्था आणि अज्ञान हे भारतीय लोकांचं जे महत्त्वाची गोष्ट आहे ना ती त्याच्यामध्ये घडते। त्रिदोषवाद किंवा दोषधातुमलांचा सिद्धांत किंवा पंचमहाभूताचे सिद्धांत आयुर्वेदातले असे आहेत की ज्याच्यामध्ये कोणताही नवीन आजार आला, जुने आजार, आत्ताचे जे आहेत ते आजार, या सगळ्यांची लक्षणं, कारणं, उपचार हे सगळं मिळत असतं। इतकं हे शास्त्राची वीण जी आहे ती घट्ट आहे ऋषीमुनींनी केलेली। आपले ऋषीमुनी हे आपले सायंटिस्ट होते पूर्वीच्या काळचे आणि त्यांनी लिहिलेलं हे शास्त्र आहे। त्यामुळे आयुर्वेदामध्ये कॅन्सरचा विचार जो आहे तो आहे। फक्त ह्या पद्धतीने विचार करताना अनिर्बंध अशी पेशींची वाढ, ॲबनॉर्मल अशी वाढ अशी जी होती असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे ना, हे आयुर्वेदाच्या वातदोषाच्या संबंधाने आपल्या लक्षात घ्यायला लागतं। आपण आईच्या पोटात गर्भाशयात तयार होत असताना पृथ्वी संहती म्हणजे पृथ्वीमुळे आपल्या शरीराला घट्टपणा येतो, महाभूतामुळे त्या आपहा क्लेदयती म्हणजे काय, त्याने ओलसरपणा जो आहे तो जलमहाभूतामुळे येतो।
उत्तेजहा पचती, म्हणजे काय, तेजामुळे शरीरातल्या गोष्टींचं पचन होऊन शरीर तयार व्हायला मदत होते. आकाशम विवर्धती, म्हणजे आकाशामुळे गर्भाची वाढ होत असते. आणि वायू विभजती, म्हणजे वायूमुळे विभजनाचं काम होतं. तर हे सेल डिव्हिजन जे आहे ना, ते कुणामुळे होणारं काम आहे, तर वात दोषामुळे किंवा वायूमुळे होणारं काम आहे. त्याच्यावरती जर कंट्रोल असेल आणि बुद्धी जर त्या पेशीची चांगली असेल तर मॅलिग्नन्सीची उत्पत्तीच होत नाही. ह्या पद्धतीने ह्या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. हे एक समजावं म्हणून तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदाचं शास्त्र हे किती सूक्ष्म आणि मूलगामी विचार करत होते. तर ह्याच्याच पद्धतीने आयुर्वेदातल्या ज्या या आजाराच्या विषयाच्या संकल्पना आहेत त्या काय आहेत हे लोकांना समजायला पाहिजे, त्याची लक्षणं कारणं समजायला पाहिजेत आणि त्याची ट्रीटमेंट किती चांगल्या पद्धतीने होते हेही लोकांना समजायला पाहिजे. कारण असं होतं की आमच्याकडे कॅन्सरचे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांचा 3 ते 4 वर्षामध्ये गेलेली असतात आणि आयुर्वेदाकडे त्यांनी ढुंकून बघितलेलं सुद्धा नसतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असतात. मग रिलॅप्स वगैरे झाल्यानंतर ते येतात. तर असं न होता ज्यावेळेला ट्यूमर आढळतो त्यावेळेला बायोप्सीच्या आधीच जर तुम्ही आलात तर ऑपरेशन न करता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येतात. बायोप्सी झाली आहे, निदान झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर सुद्धा औषधं देता येत असतात आणि ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा देता येत असतात. तर ह्या प्रत्येक पातळीवरती आणि अवस्थेवरती आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे हे बघणं हेच आजच्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. नक्कीच. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी खास आहे की कॅन्सर जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा नक्कीच आपल्या पोटात भीतीचा गोळा निर्माण होतो आणि आपल्याला वाटतं की कॅन्सर म्हणजे मृत्यूच होईल. तर असं नाही आहे की खरंच कॅन्सर पासून आपल्याला सर उपचार मिळू शकतात आणि आयुर्वेदीय दृष्ट्या तुम्ही ते कुठल्याही टप्प्यावर आला तरी आपल्याला त्याच्याकडे उपचार आहेत. सर आज खास आपण विषय घेतला आहे स्तनांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर. याचा काही संबंध आहे का? म्हणजे ह्या दोन्ही आता स्त्रीणाम गर्भाशय अष्टमा असं म्हटलेलं आहे. एक आशय जो गर्भाशय आहे तो जास्तीचा आहे आणि स्तन्याशय 2 जी आहे ती जास्तीची म्हणून सांगितलेली आहे. तर खरं कसं आहे, आपल्या आयुर्वेदीय शरीर म्हणजे ज्याच्या शरीरक्रिया आणि रचना म्हणजे अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी असा आयुर्वेदाचा वेगळा विचार आहे आणि ही आत्ताच्या आधुनिक शास्त्राच्या शारीरिक क्रियेशी आणि रचनेशी ह्याचा काही संबंध नाही, इतकं वेगळं हे शास्त्र आहे. तर डॉक्टर लोकांनी सुद्धा गंमत म्हणून जरी तुम्ही आयुर्वेदाचा अभ्यास केला ना तरी आयुर्वेदाची वेगळी विचारसरणी ही खूप चांगल्या पद्धतीने समजायला लागेल. तुम्हाला आयुर्वेदातलं जे सूत्र किंवा तत्व आहेत ना ती समजायला लागतील, पटायला लागतील. म्हणजे कसं आहे, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो जरी विषांतर झालं तरी डॉक्टर लोकांना म्हणून की आपल्या पोटामध्ये आमाशयाश्रम पित्तम रंजकम रसरंजनात म्हणून एक सांगितलेलं आहे. म्हणजे जठरामध्ये रंजक पित्त नावाचं एक पित्त असतं आणि ते रक्ताला तयार करतं असं म्हटलं जात होतं. तर ह्या वाक्याची 90 वर्ष खिल्ली उडवली गेली इंग्रजांच्या काळात. असं कधी असतं का? पण इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणून जो आहे आतड्यातला तो जेव्हा शोधला गेला तेव्हा मग भारतीय लोक आणि डॉक्टर्स म्हणायला लागले की अरे हे तर आयुर्वेदात सांगितलं होतं. अशा चिक्कार अशा गोष्टी आहेत की ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत आणि अजून लोकांना माहीत नाही आहेत. तर खूप चांगल्या हुशार अशा डॉक्टर लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे. आत्ताचे सगळे डॉक्टर लोक किंवा BMA झालेले लोक होमिओपॅथ वगैरे ह्यांचं जे आहे ते 12वी नंतर ज्यावेळेला ते येतात त्यावेळेला त्यांची मार्कांची गुणवत्ता चांगली असल्याशिवाय ते डॉक्टरच होत नाहीत. तर ती बुद्धी तुमची भारतीय डॉक्टरांनी जर आयुर्वेदासाठी जर वापरली ना तर खरंच हे गैरसमज जे आहे ते दूर होतील आणि एक वेगळं दालन चिकित्सेचं तुम्हालाही उपयोगी पडेल आणि आपल्या भारतीय समाजाला उपयोगी पडेल. तर ह्या पद्धतीने माझ्या मते जायला काही हरकत नाही आहे. आता प्रश्न असा आहे की स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर ह्याचा अन्योन्य काही संबंध आहे का? तर ह्या तुम्हाला थोडं मध्ये थांबवते, आपण एक फोन घेऊया. आपण तेवढ्यासाठी बसलो. नक्कीच. गुलाबराव शिरसाट बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार. 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 बोला. ते स्तनाचा कॅन्सर म्हणजे गाठ आलेली वर स्तनावर, त्याचं नाव आलं पण आपलं तपासणी झालेली आहे का त्यांची? हो ना, त्याचं झालेलं केमो. बर, ऑपरेशन झालंय? हो, ऑपरेशन नाही, फक्त केमो झाला, केमोथेरपी. आणि वय किती आहे त्यांचं? वय 56 वर्ष. बर, ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. काय सांगा सर? आता आपल्या हे विषयामध्ये आपण कारण लक्षण वगैरे सगळ्यांचा उहापोह करणारच आहे. पण 56 वर्षाची ती स्त्री असताना आता गाठ झालेली आहे आणि ऑपरेशन केलेलं नाही असं म्हणतात, पण केमो दिलेली आहे. तर आता आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने त्यांनी विचार करून ही सगळी औषध सुरू केलेली आहे. जवळच्या वैद्याला त्यांनी भेटायला पाहिजे आणि त्याची कार्यकारण मीमांसा पहिले शोधून काढायला पाहिजे. कारण डॉक्टरांचं निदान कॅन्सर असलं म्हणजे वैद्याचं तेच असेल असं नाही आहे. शास्त्र बदलले की त्याचे सिद्धांत बदलतात, परिभाषा बदलते आणि त्यामुळे आमचं निदान वेगळं असू शकतं आणि डॉक्टरांचं वेगळं असू शकतं. तरी सुद्धा अर्धवट पद्धतीने आता त्यांनी ट्रीटमेंट नको करायला. त्यांनी तुकडा काढून तपासली असेल तरच मॅलिग्नन्सी त्यांच्या लक्षात आलेली असेल आणि मग नंतर केमोथेरपीचा प्रयोग जो आहे तो सुरू झालेला असेल. परंतु त्यात ऑपरेशन करून काखेतल्या गाठीमध्ये वगैरे त्या आजाराची वाढ झालेली नाही आहे हे त्यांनी बघायला पाहिजे.
एकदा बायोप्सी केल्यानंतर फाईन निडल ॲस्पिरेशन जरी असलं तरी त्या ग्रंथीतल्या पेशी बाहेर पडून इतरत्र त्या पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे केमो आणि ऑपरेशन ह्या डॉक्टरांच्या पद्धतीने काय करायचं ते करू देत, परंतु दुसरीकडे वैद्याचा सल्ला घेऊन त्याच्यासाठी जी औषधं पंचकर्म हे सुद्धा त्यांनी करणं गरजेचं आहे. तर हा कार्यक्रम पूर्णतः तुम्ही पहा आणि तुमच्या ज्या गोष्टी लक्षात येतील आणि उपयोगी पडतील त्या तुम्ही वापरून बघा. नक्कीच सर, आपण पुरत आपल्या मुद्द्याकडे वळूया. सर, यात जेव्हा आपण स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो तर त्याचा संबंध आहे स्त्री जीवनाशी खूप जास्त जवळचा संबंध आहे. तर याची कारणं मुळात काय काय सांगता येईल? कसं होतं माहिती का, कॅन्सर असं म्हटल्यानंतर त्याची काही विवेचित कारणं आहेत. त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे आता रासायनिक खतं वापरली जातात, खूप इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड वापरल्या जातात बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती. मस्किटो मॅट्स सारख्या मॅट्स आपण निरंतर वापरत असतो, तर इनहेल केल्यानंतर त्यातनं काही परिणाम येत असतात. ॲस्बेस्टॉस किंवा डांबर, काजळी ह्याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो आपल्यावरती येत असतो. दारू पिणं, रात्रीची जागरणं, मांसाहार खूप करणं किंवा हाय प्रोटीन डाएट लोक घेत असतात, त्याचा असा विकृत पद्धतीने परिणाम येतो. तंबाखू हे फार महत्त्वाचं आणि मोठं कारण जे आहे ना, ते नरगी कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतो की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर भारतामध्ये इतका कॉमन आहे की आपल्याला असं वाटायला लागतं की हे या लोकांना एवढं साधी गोष्ट समजत कशी नाही. इतकी सरकारकडनं ॲडव्हर्टाईज केली जाते तंबाखू खाऊ नका वगैरे, तरी सुद्धा लोक जे असतात ते त्या इंद्रियांच्या लवल्यासाठी बळी पडतात त्याला आणि मग खूप अनावस्था प्रसंग येतो. तर हे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये कारण आहे. काही आजार असतात की त्याच्यामुळे शरीराची इम्युनिटी कमी व्हायला लागते, व्याधी प्रतिकार शक्ती कमी होते. काही ठराविक पद्धती व्हायरसमुळे सुद्धा कॅन्सर उत्पन्न होतं असं म्हटलं जातं. व्हिटॅमिन B12 जसं आहे तसं B17 जे आहे ना, ते जर कमी पडलं तर शरीराची इम्युनो सिस्टीम जी आहे ती ढासळते आणि मॅलिग्नन्सी उत्पन्न होते असं म्हटलं जातं. आपल्या खाण्यामध्ये झालेले जे बदल आहेत आणि आपण ज्या देशात राहतो तिथलं खाणं खायला पाहिजे, तर आपण दुसरीकडचं खाणं जे खातो त्याचा खूप परिणाम येतो. अजिनोमोटो सारखा पदार्थ जो आहे, क्षार जो आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती मोठ्या गड्याचा कॅन्सर होताना आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळं होत असताना मनाची विषण्णता हा खूप मोठा प्रकार आहे. स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी खूप दिवस जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना, तर तुमचे खांदे पडतात. खांदे पडल्यानंतर फुफ्फुसाची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी रक्ताची कमी व्हायला लागते आणि रक्त जितकं तुमच्या शरीरात कमी असेल ना, तेवढं कॅन्सर हा जास्त मोठ्या प्रमाणावरती शरीरात वाढतो. आणि ह्याचा चिकित्सेमध्ये आपण उपयोग करून घेतो की कपालभाती प्राणायाम जर व्यवस्थित केला गेला 30-30 मिनिटं सकाळी रात्री, तर मोठ्या मोसंबी एवढ्या गाठी ज्या आहेत ना, त्या सुद्धा सुपारी एवढ्या महिना दीड महिन्यामध्ये कमी येत असतात. म्हणजे मनाचा विषण्णपणा घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ध्यानधारणा करणं, योगासनं करणं, मोकळ्या हवेत फिरायला जाणं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो ग्लास निम्मा रिकामा आहे म्हणण्यापेक्षा निम्मा भरलाय असं म्हणण्यासारखं वागणं हे खूप गरजेचं असतं. नक्कीच, अगदी छान. आपल्याला एक फोन आलेला आहे. संगीता बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार संगीताजी. हॅलो. हॅलो. हा, मी बोलते अमरावतीवरून. नमस्कार, बोला. तर मी 2 वेळा मेमोग्राफी केली, तर त्याच्यात काही निघालं नाही. आपण त्रास कमीच झाला नाही. बर, गाठी लागतात का पण छातीमध्ये? नेहमी नाही होत त्रास, कधी कधीच होते. बर, तुमचं वय किती आहे? 36-37 वर्ष आहे. बर, आणि त्रास काय होतोय तुम्हाला? असं गाठी सारखे त्रास होतात काही दिवसांनी. बर, आणि पाळीच्या आधी तयार होऊन नंतर हळूहळू कमी होतात ना? हो हो हो. बर, ठीक आहे, काय हरकत नाही, समजला प्रश्न. फोन ठेवला तरी चालेल ना? हा, बऱ्याच वेळा सर बऱ्याच स्त्रियांना हा प्रश्न पडतो आणि गाठ कुठेही आली की लगेच लोकांना कॅन्सरची एकदम शक्यता वाटते. जसं 40 नंतर नर्वस स्फोटी म्हणतो ना, छाती दुखलं की तो हार्ट अटॅक वाटतो, असं आहे. तर हे कसं आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस आणि त्यांच्याच मागे मग दुखणी मागे लागतात. तर मन जे आहे ते पहिल्यांदा तुम्ही या विचारांच्या पासून मोकळं करणं हे गरजेचं आहे. आता असं आहे की 36 वर्षाचं वय आहे, पाळी जी मानसिक रजस्राव चालू असतो त्यावेळेला कसं वागावं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्याला परिचर्या असं म्हणतात, रजस्वला परिचर्या. म्हणजे असं वागणं की जे वागल्या कारणानं अनेक पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाहीत, आरोग्य चांगलं राहतं आणि आयुष्याचं वर्धन होतं. तर गर्भाशयातनं जेव्हा हा रजस्राव होत असतो अशा वेळेला छातीमध्ये जे बदल आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ते जर लक्षात घेतले गेले तर कोरडं अन्न खाणं, परळामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये पात्रामध्ये अन्न खाणं, चटेवरती झोपणं, रोजच्या रोज आंघोळ न करता 4 दिवसामध्ये स्वच्छता मात्र भरपूर पाळणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या जर केल्या गेल्या तर गर्भाशयाला आत व्रण असतो, व्रणित असतं ते. आणि अशा वेळेला जर तुम्ही हे नियम पाळले आणि जर पाळले नाही तर तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत त्यामध्ये थोडासा ताप येणं आणि पुयोत्पत्ती किंवा पुवाची उत्पत्ती जी आहे ती आपल्या गर्भाशयाच्या आतल्या अस्त्राला होणं आणि त्याच्यामुळे बीजग्रंथींचा रिदम जाणं, थायरॉइडशी संबंधित प्रॉब्लेम येणं, असं एक सुरू होतं आणि ती स्त्री आजारी पडायला लागते. आयुर्वेदाने असं म्हटलेलं की जठरामध्ये आपल्या जो आहार रस आहे त्याचा एक भाग जो आहे तो गर्भाशयाकडे जातो आणि त्याचं रज बनतं आणि ते मासिक पाळीच्या वेळेला बाहेर पडतं जर गर्भधारणा झाली नाही तर.
आणि हे स्तन्य किंवा गर्भ जो आहे तो जर तिथं वाढायला लागला तर त्या गर्भाशयापाशी ते रसधातू जो आहे तो रजाच्या स्वरूपात जाऊन बाउन्स होतो, वरती येतो आणि तो स्तन्याशयाचं स्त्रियांचं पोषण करतो आणि दुधाची उत्पत्ती जी आहे ती बाळासाठी व्हायला लागते. म्हणजे आपल्या जठराचा संबंध हा गर्भाशयाच्या आजाराशी आणि स्तन्याशयाची आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर ह्याच्यामध्ये बघायचं काय आहे, जेवण केल्यानंतर 2 तासांना अन्न जी इथं जातं ती जठरातली आमाशयातली स्टमकमधली भट्टी चांगली होणं हे खूप गरजेचं आहे. ते जर झालं तर तुम्ही या आजारापासून परावृत्त होऊ शकता. आणि हा विचार जो आहे तो आयुर्वेदाच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रजस्वला परिचर्या काय हे आता मी सांगितलं, तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा आणि ही समजावून घ्या आणि तुमच्या मुलींना सुद्धा हे सांगा. हल्ली उलट झाले की सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीमध्ये कशा त्या नाचतात, बागडतात, उड्या मारतात. तर हा शुद्ध वेडेपणा आहे असं म्हणायला पाहिजे. आणि अजून खूप शिव्या देता येतील पण इथं बसल्यानंतर नीतिमत्तेचं भान ठेवून बोलायला लागतं. परंतु हे खूप चुकतं आणि वैद्याचा आवाज काय आहे, आयुर्वेदाचा आवाज काय आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमच्या मुलींना सवय लावायला पाहिजे. त्यांची तब्येत चांगली राहिली तर आदर्श माता उत्पन्न होणार आहेत. आदर्श माता असेल तर सगळं कुटुंब चांगलं होतं, सगळं कुटुंब झालं तर देश चांगला होतो. नक्कीच प्रेक्षको, हे कार्यक्रम तुम्ही लक्षपूर्वक ऐकला. आपल्या चुकीच्या गोष्टी हे आपल्याला नक्कीच समजेल. याशिवाय शांत झोप कोणाला आवडत नाही, पण ती शांत झोप कशी मिळवायची हेच आपण बघणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला सांगितलं होतं की शांत झोप नक्कीच बऱ्याच जणांना येते, बऱ्याच जणांना येतही नाही. पण मग अशा वेळी काय कराल, तर त्यासाठी खास आजचा हा सल्ला. रोज रात्री शांत झोप येण्यासाठी जटामासी, खुरासनी, ओवा आणि पिंपळमूळ चूर्ण प्रत्येकी 1-1 ग्रॅम दुधाबरोबर घ्यावे. ओवा आणि बडीशेपची पावडर अर्धा चमचा जेवणाआधी गरम पाण्यासह घेतल्यास पोटदुखी त्वरित थांबते. डॉक्टरांनी खूप आपली छान कान उघडणी केली आहे, कारण खरंच बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपण स्वीकारत असतो अगदी अंधपणाने, पण त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. आपल्या या कार्यक्रमाद्वारे आपल्याला कळतीलच. सर खूप धन्यवाद, कारण ह्या आम्ही फार अंधपणाने स्वीकारत असतो आणि जाहिरातींचं तेच काम असतं की आपल्यावर बंबार्डिंग करणं वगैरे. सर आता मला हे जाणून घ्यायचं की मुळात हे आजार ना छुप्या पावलांनी येतात आणि स्त्रियांमध्ये किंवा कोणालाही पोट दुखणं हे लक्षण नसतं. तर हे आजार येतात हे ओळखायचं कसं? अगदी छान प्रश्न आहे. कसं आहे, आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद आहे. वेद म्हणजे जाणणं. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्याच्या विषयी जाणायला पाहिजे. असं जे शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याविषयी ज्यांनी जाणलेल्या अशा ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वीपासून हा आयुर्वेद सांगून ठेवलेला आहे. आणि लोक काळाच्या ओघात कोणती गोष्ट टिकत नाही, वाईट तर मुळीच टिकत नाही. आयुर्वेद अजून वाहतोय, खळाळतोय. असं जर असेल तर त्यातलं चांगलं पण तुम्ही बघणार नाही, तर भारतीय लोक सोडून इतर लोकांनी तुम्हाला जर्मन किंवा जॅपनीज लोकांनी आयुर्वेद शिकवावा अशी तुमची इच्छा आहे का, हे बघायला पाहिजे आणि तुम्ही याचा विचार करायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की हे आजार उत्पन्न होत असताना तुमच्या शरीरामध्ये काही लक्षणं येतात का, तर लक्षणं ही येत असतात. आयुर्वेदाच्या हिशोबाने त्याची लक्षणांचा उहापोह जो आहे आपण करणार आहे. पण पहिल्यांदा जे भूक कमी होणं, वजन कमी होणं, कपडे सैल व्हायला लागणं, फिलिंग ऑफ वेल बिंग जे असतं ते आतनं नसणं आणि मला काहीतरी होतंय आणि त्रास होतोय असं वाटणं, ही प्रक्रिया एकदा सुरू झाली ना की कॅन्सरची चाहूल बऱ्याच वेळेला लागत असते. पण हेच लक्षण घेतलं तर एकदम घाबरून जायचं काही कारण नाही. व्हिटॅमिन B12 कमी पडलेला असताना, मधुमेह होत असताना, त्याच्या लक्षणांच्यामध्ये थायरॉइडचा त्रास होत असताना बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. किंवा मन जर नर्वस असेल तरी बऱ्याच लोकांना नर्वस सायकोलॉजीमुळे हा प्रकार घडतो. पण हे लक्षण एक अलार्मिंग असतं की ज्यावेळेला तुम्ही जागृत व्हायला पाहिजे. कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होत असताना, एस्पेशली स्तन्याशयाचा होत असताना त्याच्यावरती चुण्या किंवा रिंकल्स पडणं असं जर व्हायला लागलं, स्तनचुचू किंवा निप्पल जे आहे ते आत ओढलं जायला लागलं, त्यातनं स्राव यायला लागला, रक्त यायला लागलं, किंवा एका बाजूला कुठेतरी गाठ वाटते असं वाटलं, एका स्तनाचा आकार मोठा होतो आणि दुसरा लहान आहे असं वाटायला लागलं, तर तुम्ही नक्की विचार करायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये मोठा आजार कोणता येत नाही ना. ते तसंच मासिक पाळीच्या वेळेला जो रजस्राव होतो तो थांबलेला आहे आणि 10-15 दिवसांनी पुन्हा थोडंसं ब्लिडिंग होतंय असं जर स्त्रियांनी व्हायला लागलं, किंवा त्यांच्या पायाला ती सूज यायला लागली, किंवा इंगवाल रिजनमध्ये किंवा जांघ्यामध्ये दुखायला लागलं, मूत्राशी संबंधित प्रवृत्ती जी आहे ते रात्री उठायला लागायला लागलं, त्यावेळेस जळजळ वगैरे व्हायला लागली, पोटात थोडंसं दुखतंय असं व्हायला लागलं, जो स्राव येतोय अपत्य पदार्थानं पाळीच्या जागेतून तो जर घाण वासात यायला लागला, जास्ती प्रमाणात यायला लागला, किंवा बऱ्याच वेळा शरीर संबंध आल्यानंतर रक्त वगैरे जायला लागलं अंगावरती, तर अशा गोष्टी झाल्या तर पटकन जवळच्या लेडीज वैद्याला दाखवणं हे खूप गरजेचं असतं. आणि या आजाराची शहानिशा आपल्याला करून घेता येत असते. आपल्या आई वडिलांच्या दोन्हीकडे, कुठं आत्याकडे किंवा मावशीकडं
किंवा इतर कोणत्या नातेवाईकांच्याकडे जर असे मोठे आजार आधी झालेले असतील तर तुम्ही त्याचा जास्ती लवकर विचार करायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये अनुवंशिकता काही आजारांच्या बाबतीत आढळत असते. पण हे सगळं होत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की मनावरती दडपण ठेवून ह्या गोष्टी तुम्ही करू नका. स्तनाची परीक्षा दर महिन्याला करायची आणि अजून गाठ लागत नाही, अजून गाठ लागत नाही असा विचार नाही यायला पाहिजे. गाठ लागत नाही ना एवढं बघावं. अगदीच तुम्हाला भीती वाटत असेल तर डॉक्टरकडे जाऊन तुम्ही तपासून घ्या. पण त्याचं मनावरती टेन्शन घेतलं ना तर मग त्या गोष्टी मनामध्ये जाऊन पहिल्यानं मन आजारी पडतं आणि मग शरीर आजारी पडतं. प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक असतो. त्यामुळे आपण ज्यावेळेला प्रबोधन करतो त्यावेळेला हा मनाचा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. चांगल्या कणखर मनाचे लोक असतील, स्त्रिया असतील तर त्याच्यातून ओव्हरकम करतात. पण घाबरट स्त्रिया या जास्ती असतात आणि त्यामुळे त्याचा उलटा परिणाम होतो असं दिसतं. आणि रोज जर आपण जपाची माळ घेऊन देवाचं स्मरण करत असतो आणि जर देव प्रसन्न होत असेल तर रोज तुम्ही हे विचार केल्यानंतर तुमच्याकडं कॅन्सर प्रसन्न होण्याची शक्यता सुद्धा असते. तर हा एक थोडासा मजेचा भाग तुम्ही सोडला तरी ह्याच्यातलं गमक जे आहे ते लक्षात घेऊन तुम्ही तपासणी करा. घाबरू नका आणि तपासणी करायला डॉक्टरांना जर तुम्ही वाव दिला तर जास्ती बरं पडेल. नक्कीच, खूप छान आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं. आपल्याला एक फोन आलेला आहे. सुनीताजी बोलतायत आपल्याशी रत्नागिरी इथून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार, नीता बोला. नार्वेकर बोलते रत्नागिरीवरून. हा बोला ना. माझ्या स्तनामध्ये गाठ झालेली, तर त्या डॉक्टरांनी कॅन्सर सांगून काढली. ती पूर्ण माझं एक साईड काढूनच टाकलंय. पण आता 2 वर्षापूर्वी हे झालं. आता मला माझे पाय वगैरे वाकडे होतात, मानाची शिरा वगैरे वाकडे होत आहेत. आता वय किती आहे? काय करू? आता वय किती आहे? 60. अच्छा. आणि बाकी प्रकृती आपली कृश आहे का स्थूल आहे? हा, मला बीपीचा फक्त त्रास आहे, बाकी बरं बरं. आणि ही घटना केव्हा झालेली आहे ऑपरेशनची? 2015 मध्ये. बरं, झाले. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. छान प्रश्न विचारलेला आहे. एकदा असा आजार शरीरात झाला ना की 7 वर्ष पुढे निगराणी त्या आजाराची ठेवावी, म्हणजे पुन्हा उत्पन्न होऊ नये असं शक्यतो करावं. आपण आज बदलायचं ठरवलं ना शरीर आणि मनाने तर 7 वर्षांनी आपण पूर्णतः बदलतो असं भारतीय शास्त्रही सांगतं, आधुनिक शास्त्रही हेच म्हणतं. तर असं होत असताना त्याच्या मागे औषधांच्या आणि आहाराच्या साहाय्याने जर लागलं, प्राणायामांच्या साहाय्याने लागलं तर 3 वर्षापर्यंत औषधाची निगराणी जर ठेवली शरीरावरती तर पुन्हा रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत नाही. किंबहुना आयुर्वेदानुसार ऑपरेशन झालेल्या लोकांना पुन्हा कॅन्सर न होण्याची शक्यता ही 100 पैकी 95 वेळा घालवता येते आणि 5% फक्त त्याचा फेल्युअर रेट आहे. ते सुद्धा रुग्णाच्या चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयीमुळे किंवा पथ्य न पाळल्यामुळे होतं. तर तुम्ही हे लक्षात घ्या की कोणताही कॅन्सरचा प्रकार जरी असला, स्पेशली स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीत हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आता नुसतं स्वस्थ न बसण्यापेक्षा पाय दुखणीचं कारण जे आहे ते तुम्ही स्कॅनिंग तुमचं दरवेळेला होतं किंवा पेट स्कॅन वगैरे तुमचा जो तुमचे ऑन्कॉलॉजिस्ट करून घेतील त्याचा तुम्ही निश्चित विचार करा. पण भारतीय आयुर्वेदीय शास्त्र तुमच्या तब्येतीच्या बाबतीत काय म्हणतं हे रत्नागिरीमध्ये तुम्ही जे वैद्य असतील त्यांना जाऊन भेटून ते त्याची शहानिशा करायला पाहिजे. तर काही ठराविक गोष्टी सांगतो की ज्याचा 33 वर्षात मला आलेला अनुभव लोकांच्यावरती असा आहे की ज्याच्यामुळे रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत नाही. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपताना अर्धा चमचा, 1 चमचा मध आणि अर्धा चमचा तुपावरती रोज घ्यायचं. कपालभाती प्राणायाम सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास रोज करायचा. प्राणायामाच्या आणि आसनांच्या आधी नियम पाळले जावेत. त्यामुळे तज्ज्ञ अशा वैद्याकडे आणि योग शिक्षकाकडे जाऊन तुम्ही हे शिका आणि जर करायला लागला तर खूप उपयोगी होईल. इरमुंगळी नावाची एक वनस्पती आहे, त्याचं तयार केलेलं तूप जे आहे ते संपूर्ण अंगाला तुम्ही रोज लावत चला. ह्याच्याबरोबर शतावरी, अश्वगंधा, डिंक, केशर आणि गाईचं तूप हे परतून जर तुम्ही पोटामध्ये घ्यायला सुरुवात केली तर पुन्हा मॅलिग्नन्सी उत्पन्न होणार नाही आणि तुमचे पाय दुखणं सुद्धा कमी येईल. आत्ता तुमचा जो पायाचा त्रास आहे तो मला असं वाटतं की लंबोसॅक्रल रिजनमध्ये तुम्हाला गॅप आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सायटिक पेनसारखं ते पेन येतं आहे. तर एकाच पायामध्ये असताना हा प्रकार जास्ती घडतो. दोन्ही पायामध्ये असेल तर मात्र डिफॉर्मिटी तुमच्या शरीरात डेफिशियन्सी जास्ती असण्याची शक्यता आहे कॅल्शियम वगैरेची. तर त्यासाठी कुकुटांड, तोक भस्म किंवा प्रवाळ पंचामृतच्या गोळ्या मिळतात ते तुम्ही घ्या. दशमूलारिष्ट पोटामध्ये घ्यायचं आणि हिंग आणि आल्याचं तेल करून जर तुम्ही पाया लावायला लागलात तर तुमचा हा त्रास नक्की कमी होईल. नक्की सर. याच अनुषंगाने मला असं विचारायचं की बाकी दुसरे आजार आहेत का ज्यामुळे हे आजार उद्भवू शकतात? जसं तुम्ही पोटाचा आजार सांगितलं, या व्यतिरिक्त कसं होतं मॅलिग्नन्सीच्या बाबतीत कोणताही कॅन्सर शरीरात वाढायच्या वेळेला मग तो स्तनाचा असू दे किंवा गर्भाशयमुखाचा असू दे किंवा इतर कोणताही असू दे, स्थूलपणा, त्वचा विकार किंवा कुष्ठ आम्ही ज्याला म्हणतो ते, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये कुष्णाती वपू म्हणजे शरीर सडल्यास होत असं होतं तो आजार, मधुमेह आणि त्याच्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेरचं अन्न खात असू, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न खात असू, टीन फूड जर खात असू तर त्याचा येणारा परिणाम,
फूड पॉइझनिंग जर वारंवार होत असेल तुम्हाला तर त्यातून उत्पन्न होणारे परिणाम, गांधील माशी किंवा मधमाशी चावणं हे कारण आम्हाला बऱ्याच वेळा नर्गीज असतं. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा रिसर्च करतो त्यावेळेला हे लक्षात येतं की ब्रेनशी संबंधित जे ट्युमर्स आहेत ना त्याच्यामध्ये मधमाशीचा दंश हा बऱ्याच वेळा आढळतो. तर आता काही वेळेला मधमाशीचा दंश करून ट्रीटमेंट केली जाते निसर्गोपचाराच्या पद्धतीने. तर हे प्रत्येक वेळेला योग्य असं नाही आहे, कारण ती स्टिंग आतमध्ये राहते आणि त्याच्यातून तयार होणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत ना त्याचा शरीरावरती उत्पन्न होणारा परिणाम हा वेगळा असू शकतो. तर ती दंशाची ट्रीटमेंट आयुर्वेद जर सांगत असेल तर तो दंश ट्रीटमेंटसाठी वापरावा का असा प्रश्न येतो. आणि त्यामुळे नंतर काही संधिवात तुमचा कमी झाला आणि तुम्हाला ब्रेनमध्ये ट्युमर होत असेल तर ऑन व्हॉट कॉस्ट तुम्ही ती ट्रीटमेंट करताय असं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करायला पाहिजे. अति सर्वत्र वर्जित हा नियम पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्या मागे लागायला पाहिजे. तर ही कारणं जी आहेत ना ती आणि हे आजार जे आहेत ना त्याच्यामध्ये कॅन्सरची उत्पत्ती होण्याची शक्यता किंवा भूमी जास्ती तयार होते असं लक्षात येतं, मनाची सुद्धा आणि शरीराची सुद्धा. नक्कीच. प्रेक्षको, स्तनांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर नक्कीच झालेला असेल आणि त्यासाठी औषधी वनस्पती कुठल्या या तुम्हाला लिहूनही घ्यायच्या असतील. या औषधी वनस्पती कुठल्या आहेत, त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढूनही घेऊ शकतात. नक्कीच आपल्या आरोग्यवाईत तुम्ही नोंद करतच असाल. बघूया आजच्या खास हिरव्या वनस्पती कुठल्या आहेत. आता ही वनस्पती समोर ही दिसतीये हलताना, ती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. ह्याला गाजर गवस किंवा काँग्रेस गवत असं म्हटलं जातं. आणि अमेरिकेने जेव्हा दुष्काळ भारतात पडलेला होता तेव्हा गव्हाबरोबर याचं बी पाठवलं आणि भारतभर ही वनस्पती सगळी आता पसरलेली आहेत तणाच्या स्वरूपामध्ये. परंतु त्यांनी चुकीच्या आणि वाईट हेतूने पाठवली असली तरी वैद्याने याचा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. शिवलिंगी म्हणून वनस्पती असते, त्याच्या पानांचा रस, या वनस्पतीची जी फुलं आहेत ती आणि त्याच्याबरोबर शतावरी नावाची वनस्पती आहे, हे यांचं एकत्रित मिश्रण करून ते जर पोटामध्ये घेतलं ना तर मेटास्टॅसिस ऑफ मॅलिग्नन्सी जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतं असं लक्षात आलेलं आहे. तर हे औषध साधं नेहमी दिसणार आहे. जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही ह्याचा जरूर आणि जरूर वापर करून घ्या. ही दुसरी जी वनस्पती समोर दिसतीये ही एरंड नावाची वनस्पती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ही वनस्पती. आणि नदीच्या काठी ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती उगवते. हे तिचं खाली मूळ दिसतंय पहा. तर एरंड मूळ हे जास्ती उपयोगी आहे आणि हे वातशमनासाठी अतिशय उत्कृष्ट वनस्पती आहे. आणि पोटामधला वात दोष जर कमी झाला किंवा पक्वाशयात तयार होणारा वात दोष जो आहे मोठ्या तड्यातला तो जर प्राकृत झाला तर मग सेल डिव्हिजनचं काम जे आहे ना ते सुद्धा उत्तम पद्धतीने चालू राहू शकतं. तर या मुळाचा क्षीरपाक किंवा दुधामध्ये शिजवून तयार केलेला काढा जो आहे ना तो कॅन्सरसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही लोकांना वापरतो. ह्याच्या कोवळ्या पानांचा रस जो आहे तो पोटामध्ये जर दुधाबरोबर दिला गेला तर लिव्हर मॅलिग्नन्सीमध्ये ह्याचा खूप चांगला परिणाम येतो. अल्फा फेटोप्रोटीन नावाचं एक घटक जे आहे ते रक्तामध्ये जेव्हा वाढतं त्यावेळेला ह्याचा खूप चांगला पद्धतीने परिणाम येतो असं लक्षात आलेलं आहे. दुसरी ही वनस्पती समोर जी दिसते ही अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. अश्वगंधा, शतावरी, डिंक, केशर यांचा वापर आपण कॅन्सरच्या रुग्णांसाठी खाद्य म्हणून करत असतो. तर आपल्या शरीराची पूर्ती जी आहे ती जर ह्या वनस्पतीच्या सहाय्याने केली गेली तर मग शरीराची इम्युनो सिस्टीम पुन्हा काम करायला लागते, वजन वाढायला लागतं, चेहऱ्यावरती ग्लो यायला लागतो, हळूहळू भूकही वाढायला लागते. तर त्यासाठी ही वनस्पती युक्तीनं वापरणं गरजेचं आहे. ही पचायला जड आहे त्याच्यामुळे युज्युअली याच्यावर सुंठ किंवा पिंपळी आम्ही वापरत असतो. ही आणखीन एक वनस्पती आहे ती म्हणजे रुईचं झाड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यात पांढरी आणि निळी असे दोन प्रकार असतात आणि रुईचा उपयोग हा भूक वाढण्यासाठी अप्रतिम होतो. सूर्याची सगळी नावं या रुईला दिलेली आहेत. रुईचं मूळ जर उपटून काढलं तर गणपतीच्या आकाराचं ते मूळ असतं. मग ते अमेरिकेतलं असू दे, भारतातलं असू दे, नाहीतर वाईचं असू दे, त्याच्यामध्ये ही मुळाची रचना ही अशीच असते. पांढरा गणपती असं म्हटलं जातं आणि ते सौभाग्यकारक असं सांगितलेलं आहे धर्मशास्त्रामध्ये. तर या मुळांचं गंध जर गुळवेलीच्या काढ्यावरती घेतलं गेलं ना तर भूक अप्रतिम वाढते, मळमळ वगैरे कमी येते आणि केमोथेरपी नंतर जे रक्ताचे ब्लड रिपोर्ट जे ड्रॉपडाऊन झालेले असतात ना ते इलिव्हेट करण्यासाठी कच्च्या शेंगदाण्याच्या बरोबरती ह्याचा वापर केला तर खूप चांगला परिणाम येतो असं लक्षात येतं. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. किरण बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. मी किरण पवार. माझी मिसेस आहे 32 वर्षाची आहे मॅडम. बर. तर समीर सरांना माझा पहिले नमस्कार. तर सर मिसेसचं वय 32 आहे आणि तिला ना छातीमध्ये फायब्रॉइडच्या गाठी आहेत. बर. तर त्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांचा आकार काही कमी होत नाहीये. बर. तर त्याच्यासाठी सर काही करता येईल का? आणि त्यांचं रूपांतर कॅन्सरच्या गाठींमध्ये होतं का? हा, बोलूया आपण. किरणजी, तुम्ही अगदी खूप छान प्रश्न विचारलेला आहे. मुळात हे बाकीच्यांना सुद्धा प्रश्न पडत असतील की प्रत्येक गाठच मुळात कॅन्सरची असते का, कुठल्या वयात ती कॅन्सरची होऊ शकते, वयाचं काही बंधन आहे का, या तुमच्या प्रश्नांवर आम्ही जरूर मार्गदर्शन करू. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
जशी मगाशी शांत झोप येण्यासाठी खास काय टिप्स आहे ही डॉक्टरांनी आपल्याला दिलेली होती, तसेच दुसरे काय टिप्स आहे तीही बघूया. रोज 25-25 दुर्वा सकाळ संध्याकाळी खाल्ल्यास वाढलेले पोट कमी होते व पोटाच्या तक्रारी कमी होतात. सोरायसिसच्या रुग्णांना ताकाची शिरोधारा केल्यास अप्रतिम फायदा होतो. नक्कीच या गोष्टींचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. सर, आपल्याला ब्रेकला जाण्याआधी किरणजी यांचा फोन आला होता, काय सांगणार? चांगला प्रश्न विचारला. कसं होतं, शरीरात गाठी का उत्पन्न होतात आयुर्वेदानुसार हे बघणं खूप गरजेचं आहे. तर ग्रंथी हा शब्द किंवा अर्बुद हा शब्द जो आहे ना आलेला, आलजी अपची वगैरे, तर ह्याच्यातला अर्बुद जे आहे ना त्याचाच विचार जास्ती मोठ्या प्रमाणावरती करायला लागतो. मांसाचा अर्बुद, रक्तार्बुद म्हणजेच कॅन्सर असतो. तर संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी त्याची अशी असते की आपल्या शरीरातलं पहिल्यांदा रक्त बिघडतं. आपण आंबट चिंबट असं खातो, तिखटा मिठाचं खातो, फार पनीर चीज खातो, ब्रेड सारखे इडली सारखे पदार्थ खूप खातो, रात्रीच्या वेळेला उशिरा कुठेतरी जेवतो, शौचाला लागले रस्त्यानं जात नाही असं होतं, दुपारी जेवल्यानंतर झोपतो, दह्यासारखे पदार्थ खूप खातो, याने रक्त पहिल्यांदा बिघडतं. हे रक्त बिघडलं की नंतर त्याच्यातून मांस धातू तयार होत असतो. ते मांस हे हळूहळू बिघडायला लागतं. मांस बिघडण्याची पहिली कारणामध्ये दही हे पहिलं आहे. नंतर फ्रूट सॅलड, आईस्क्रीम किंवा शिखरण खाणं, मुगाच्या डाळीची खिचडी दूध घालून ते खाणं, हे विरुद्धानं जे आहे ते मांसाला बिघडतं. मांसाला खूप अंगावरती मार लागला किंवा खूप वजन उचलण्याचा व्यायाम केला तरी सुद्धा मांस बिघडतं. अति प्रोटीनयुक्त आहार जर तिखटा मिठावरती खाल्ला तर मांस बिघडतं. आणि दुपारी जेवून झोपल्यानंतर सुद्धा शरीरातला मांस जातो हा बिघडत असतो. फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये लहान मुलांनी, अगदी छोट्या बाळांनी आणि म्हाताऱ्या लोकांनी दुपारी झोपायचं आहे, तरुणांनी झोपायचं नाहीये. आणि अगदीच तुम्हाला असं वाटलं की झोप येते तर आसन प्रचलायित म्हणजे खुर्चीमध्ये बसून डुलकी काढणं हे चालतं. पण आडवं डाराडोर कुंभकर्णासारखं झोपलं ना की मांस बिघडतो. आणि हे जर झालं तर रक्त आणि मांस दोन्ही बिघडल्या कारणानं त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये अर्बुदाची उत्पत्ती होते. वात रक्त नावाचा आजार जो चरक संहितेमध्ये सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वात रक्त ह्या संधीच्या संबंधित आजाराच्या उपद्रवामध्ये अर्बुद हा शब्द आलेला आहे. आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये मांस खराब होणारी कारणं जी तुमच्या पत्नीच्या बाबतीत आहे तीच आधी पहिल्यांदा काढून टाका, म्हणजे गाठी कमी व्हायला लागतील. बिनाईन किंवा मॅलिग्नंट कोणताही ट्यूमर कसा उत्पन्न होतं हे आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं. मग हा जिंकायचा कसा, नक्कीच म्हणजे प्रश्न पडलेला आहे ना, उत्तरच नाहीये, निदान झालं असं आयुर्वेदाचं कधी नसतं. तर अर्बुदाची ट्रीटमेंट विरेचन म्हणून सांगितली, म्हणजे जुलाब म्हणून सांगितलेली आहे. तर दर 2 महिन्यातनं एकदा एरंडेल तेलाचा जुलाब पूर्वीच्या काळी दिला जायचा. चहामध्ये ते टाकून प्रकरण अतिशय घाणेरडं लागायचं, परंतु आई वडील द्यायचे. समोर वैद्य आपले वडील जे असायचे विठोबासारखे उभे असायचे आणि आई बिचारी आपली ती द्यायची त्या दोघांच्या धाकानी. तर हे सगळं होत असताना कोटा साफ झाला की शरीरातलं पित्त जे आहे ते कमी होतं. लक्षात घ्या की विरेचन हा पित्ताचा उपक्रम आहे. शरीरातलं रक्तमोक्षण ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही ब्लड डोनेट करत चला. तुम्हाला कोणता इतर दुसरा हेपॅटायटिस बी सारखा आजार नसेल तर तुमचा स्वार्थ होईल आणि परमार्थ होईल, तुमची तब्येत चांगली राहील. कारण शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होऊन रक्त बिघडत असतं. तर रक्त बिघडण्याची कारणं काढून टाका, रक्तमोक्षण करून घ्या आणि त्याच्याबरोबर विरेचन करत चला. त्रिफळा चूर्णाचं विरेचन सुद्धा असंच लागू पडतं. कसंही खायचं, कसंही वागायचं आणि शरीराकडे लक्ष द्यायचं नाही असं केलं नाही. असं जर केलं तर 15-15, 16-16 वर्ष ही संप्राप्ती शरीरात घडत राहते आणि नंतर ते बिचारं शरीर जेव्हा त्याला सहनच होत नाही तेव्हा आजार उत्पन्न करत असतं. आणि ते असेल तर तुम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीने पंचकर्म करत चला तर तुम्हाला हा आजार होणार नाही. तसं तुमच्या पत्नीच्या बाबतीत हे करा. रजस्वला परिचर्या तिला पाळायला सांगा आणि जवळच्या डॉक्टरांच्याकडनं कांचनार गुणाचं औषध आहे ते घ्या. रौद्ररस म्हणून एक खूप चांगलं औषध आहे, ते जेवणानंतर घेतलं की त्या गाठी कमी होतात. कोंबड नखी म्हणून एक मूळ आहे, ते उगाळून त्याचा लेप करत चला आणि इरमुंगरी घृत म्हणून जे आहे ते अंगाला लावत चला. तर त्यांच्या गाठी निश्चित कमी होतील. त्यातनं कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. आणि वय आता त्यांचं 40च्या आत आहे, त्यामुळे तुम्ही आता त्याचा विचार करू नका. परंतु त्यांना जर दिवस राहिले तर ते दिवस राहण्याच्या आधी या गाठीची शहानिशा होणं गरजेचं आहे. असं होतं की कॅन्सरची गाठ जर स्तनामध्ये असेल आणि जर प्रेग्नन्सी राहिली तर ते खूप वाईल्ड फायर सारखं शरीरामध्ये तो कॅन्सर पसरतो. तर कृपा करून फक्त त्याची शहानिशा करून नंतर तुम्ही चान्स घ्या आणि मुलं होऊ देत. नक्कीच, खूप छान. आपल्याला एक फोन आलेला आहे, नागनाथजी बोलतायत सोलापूर इथून. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी नागनाथ मेंगाणे बोलतो सोलापूरहून. हा बोला. मी माझे घरच्यांना 2011 पासून ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्या दिवसापासून म्हणजे आपलं मी बेलपत्रीचे 3 पानं, हे 3पाची 15 आणि वर संध्याकाळी कढीपालाचं हे देतो मी पानं. त्याच्यावरनं झाल्यावर तिथनं पेट स्कॅन 2 केले. दोन्ही पेट स्कॅन मध्ये एकदम नॉर्मल आलंय. सध्याला एकदम बरं आहेत त्यांनी आणि त्यांना कधी त्रास झाला नव्हता. फक्त आता सध्याला मी औषध त्यांना म्हणून 3पाची 15 बेलपानं आणि संध्याकाळी कढीपाला देतो. आता सध्याला पेशंट एकदम नॉर्मल आहे.
खूपच मग हे दिलं तर बरं होईल ना साहेब? हो हो, हे देणं चांगलं आहे, पण तुमच्या सोलापुरामध्ये खूप चांगले मोठे वैद्य आहेत, तर त्यातल्या कुणाच्या तरी एकाचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांची प्रकृती परीक्षण करून कोणत्या पद्धतीचा तो कॅन्सर होता, ट्यूमर होता हे बघून जर आणखी औषधं दिली तर मग जास्ती अधिकचे अधिकम फलम तुम्हाला मिळू शकेल. नक्कीच, खूप छान सर. त्यांनी त्यांचा उपाय पणही सांगितलेला आहे आणि त्यामुळे बाकी आपल्या दर्शकांनाही कळेल की हे उपाय करणं खूप गरजेचं असतं. कारण कॅन्सर म्हटलं की ऑपरेशन आले, किमोथेरपी आली आणि त्यातून जेव्हा जाताना पेशंटची एक मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थिती, भावनिक स्थिती सगळीच अगदी वाढत असते. त्यांनी सांगितलेलं औषध एवढी साधी आणि नेहमीची आहेत की लोकांचा विश्वास बसत नाही. भारतीय लोकांचं हे दुःख आहे. हे फॉरेन कंट्रीजमधनं इंग्रजी नावाने जर आलं किंवा लॅटिन नावाने आलं तर ते उड्यामध्ये ते घेतात त्याचे एक्साईट वगैरे किती किमतीला. तर हे कधीतरी डोक्यातून काढायला पाहिजे. आम्ही दवाखान्यात सुद्धा आता पोट खोकला येत असेल तर सुंठ द्या असं जर म्हटलं ना तर चेहरे त्यांचे वाकडे होतात. पण विश्वभेषज जे द्या असं संस्कृत नाव वेगळं म्हटलं ना तर त्यांना हे काहीतरी सुंठीसारखं वेगळं आहे असं वाटतं. तर हा भाग कधीतरी मनातनं काढायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची आपण अतिपरिचयात अवज्ञा झालेली ना ती मनातनं काढून टाकून त्याचे खरे गुण आहेत ते बघा आणि ते अंगीकारा. नक्कीच. आणि विश्वासपूर्ण या औषधी वनस्पती आपण सगळेजण लिहितात. अजून दुसऱ्या कुठल्या औषधी वनस्पती ह्याही आपण बघायच्या आहेत. डॉक्टर आपल्यासाठी खास औषधी वनस्पती घेऊन येतात. त्यांच्या सांगण्यामागचा उद्देश हाच असतो की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतोच, पण त्या लिहूनही घ्या किंवा तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊनही त्याची विचारणा करू शकतात, जेणेकरून तुम्हाला कळेल की आजारावर नक्की उपाय किती फायदेशीर ठरतात. आता ही पहिली वनस्पती इथं 3 पानं असलेली जी दिसते ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ती म्हणजे पळस आहे. तर ह्या पळसाचे गुणधर्म सांगताना असं सांगितलेले आहेत की पलाशो दीपनो वृषा सरष्णो उरणगुलमजित भग्नसंधान कृतदोषा ग्रहण्यर्षा कृमिनारेत कषाय तिक्तकटुकाः स्निग्धो गुदज रोगजित तत्पुष्पम स्वादपाकेतू कटुतिक्तम कषायकम असे जे गुण सांगितलेले आहेत. तर मुख कुहरापासून म्हणजे तोंडापासून गुदमार्गापर्यंत असा एकही एलिमेंटरी कॅनलमधला किंवा अन्नस्रोताचा भाग नाही आहे कॅन्सरचा की ज्याच्यावर ही वनस्पती उपयोगी पडत नाही. धर्मशास्त्रानुसार असं म्हणतात की ब्रह्मदेवाने पहिल्यांदा ही वनस्पती उत्पन्न केली. तर ह्याचा क्षार सुद्धा रसायन आहे. युजली क्षार हे रसायन नसतात, पण रसायनाध्यायामध्ये ह्याच्या क्षाराचाही वापर केलेला आहे. तर ह्याच्या फुलांचा काढा जो आहे ना तो गाजराच्या रसावर जर दिला गेला तर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी अतिशय उत्कृष्ट याचा परिणाम येतो. ह्याच्या फुलांचं चूर्ण जे आहे ते दगडी पाल्याच्या रसावर जर पोटामध्ये घेतलं ना तर छातीतल्या कॅन्सरच्या गाठी ज्या आहेत त्या आणि गर्भाशयातल्या कॅन्सरच्या गाठी याच्यासाठीचा अप्रतिम उपयोग होतो. ह्याच्या क्षाराचा पिचू किंवा टॅम्पून ठेवायला जर दिला अपचपदार्थ योनी मार्गामध्ये तर गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये अप्रतिम परिणाम चांगले येतात. कॅन्सरचं नर्गिस कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्याचे प्रयोग सध्या करतोय. ह्याच्याबरोबरीनं ही जी वनस्पती आहे ही इरमुंगडी किंवा मोगली एरंडा नावाची वनस्पती आहे. हे पान जर ह्याचं तोडलं तर ह्याच्यातनं सिमेंटसारखा असा एक स्राव येत असतो. ही तीक्ष्ण वनस्पती आहे आणि त्याची ही फळं खाली तुम्हाला दिसतील पहा. तर ही जी फळं जी आहेत ती या इरमुंगडीची फळं आहेत आणि ह्याच्यातनं उत्तम पद्धतीचं तेल बाहेर पडत असतं. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये काटे घुसवून मशालीसारखा त्याचा वापर केला जायचा. तर ही वनस्पती जी आहे त्याचं तूप किंवा तेल तयार करायचं 3 पाकी आणि ते संपूर्ण अंगाला जर लावलं गेलं तर त्वचे वाटे भ्राजक पित्ताच्या साहाय्याने शरीराचं पोषण होतं आणि शरीरातली प्रोटीन जी आहेत ना त्यांना उत्तम पद्धतीचं ऑक्सिजन जो आहे त्याचा पुरवठा व्हायला लागतो. आणि तुम्ही असं लक्षात घ्या की कॅन्सरच्या गाठीला ज्यावेळेला ग्लुकोज मिळतं ना फर्मेंटेड तेव्हा त्या वाढत असतात. त्यांना ऑक्सिजन चालत नाही. ऑक्सिजन वाढला तर त्या गाठी कमी होत असतात. ते तत्व लक्षात घेऊन ही वनस्पती जी आहे ना ती आम्ही कॅन्सरच्या लोकांसाठी बाहेरून लावण्यासाठी वापरत असतो. त्याचा खूप चांगला परिणाम येतो. म्हणजे फक्त स्तनाचाच कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी या वनस्पती उपयोगी नाही आहेत तर एक समाजछेदाने सगळ्या कॅन्सरसाठी या उपयोगी आहेत. ही दुसरी जी वनस्पती समोर दिसतीये ही तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल आणि ही कवठ नावाची वनस्पती आहे. ती सुगंधी असतात पानं. मुख दुर्गंधीसाठी आंब्याची पानं किंवा या कवठाची पानं खावं असं म्हटलं जातं. तर तोंडातला कॅन्सर जो होतो वेगवेगळ्या लोकांना गुटखा वगैरे खाऊन किंवा सबमिकोजल फायब्रोसिस जे होतं त्यावेळी ह्या वनस्पतीचे पानांचं चूर्ण हे खाण्यासाठी आपण वापरायचं आणि त्याचं सिद्ध केलेलं तूप जे आहे त्याचं गंडूश किंवा गुळण्या करणं हे खूप उपयोगी पडतं. ह्या कवठाचा आता परवाच महाशिवरात्र झाली त्यावेळेला आपण बघितलेलं आहे कालच की ती कच्ची बेलफळं आणि कच्ची कवठं ही आपल्या शरीराला खूप उपयोगी पडतात. तर कच्च्या कवठापासून बनवलेलं एक कपित्ताष्टक चूर्ण म्हणून आहे ते जर वापरलं गेलं तर गृहिणी म्हणजे डिओडिनमचा भाग जो आहे तो लहान आतड्याचा भाग मोठ्या आतड्याचा भाग पॅनक्रियाशी संबंधित कॅन्सर आणि आपल्या यकृताशी संबंधित कॅन्सर ह्याच्यासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो. तर जवळच्या वैद्याकडनं ह्या गोष्टींची माहिती करून घ्या. यांनी कॅन्सरच्या लोकांची भूक चांगल्या पद्धतीने सुधारायला लागते. सतत ढेकर येणं मळमळणं आणि केमोथेरपीचा त्रास होत असताना ह्या गोष्टी जर घडत असतील तर ह्याच्या एवढी उत्तम दुसरी वनस्पती नाही. या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा फुलांचं चूर्ण हे नस्यासाठी सुद्धा वापरता येतं आणि त्याचाही ह्याच गोष्टीसाठी चांगला उपयोग होतो.
नक्कीच डॉक्टरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. ही माहिती आपल्याला अजून अशी जाणून घ्यायची आहे. याशिवाय हॅलो डॉक्टरचा जसा आपला आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याचा आपला हॅलो डॉक्टरचा आरोग्यपूर्ण विषय काय असणार आहे तो आपण बघूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ही जी वनस्पती आपण बघतोय ही वट नावाची वनस्पती आहे. याला मराठीमध्ये वड असं म्हणतात. वट सावित्रीची पूजा ती ह्या झाडाची केली जाते. वट सावित्रीचं आख्यान जर बघितलं तर सत्यवानाला हृदयाचा झटका किंवा हार्ट अटॅक आलेला होता असंच एकंदरीत वर्णन त्यात दिसतं. तर ह्या वनस्पतीचा वापर ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना हृदरोग आहे किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहेत अशा लोकांसाठी या वनस्पतीचा उपयोग खूप छान होतो. त्याच्यासाठी वडाच्या पारंब्यांचा काढा रोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर घेणं हे इष्ट असतं. सकाळच्या जेवणानंतर औषध घेतलं की ते हृदयाकडे जातं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. या वनस्पतीच्या पानांचं चूर्ण जर हळदीतून चेहऱ्याला लावलं आणि त्याच्याबरोबर जर लोणी पोटामध्ये घेतलं तर चेहऱ्यावरचे वांग किंवा बटरफ्लाय जे आहे ते उत्तम पद्धतीने कमी येतात. आय शॅडोज किंवा डोळ्याच्या खालची जी वर्तुळ आहेत त्याच्यासाठी ही वनस्पती आणि हळकुंड हे उगाळून जर लावलं गेलं रोज रात्री तर त्यांनी आय शॅडोज जे आहे त्या कमी होतात. ह्याच्याबरोबरीनं याची जी फळं आहेत ती पोटामध्ये जर निरंतर सेवन केली गेली स्त्री पुरुषांच्याकडून तर त्यांना वंध्यत्वाचा त्रास होत नाही. हल्ली PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज नावाचा जो आजार आढळतो त्याच्यामध्ये रक्तदोष हेच आयुर्वेदाने महत्त्वाचं कारण धरलेलं आहे. त्याच्यासाठी ह्या वनस्पतीच्या फळांचं चूर्ण हे मधाबरोबर दोन्ही जेवणाच्या सुरुवातीला जर घेतलं गेलं तर गर्भाशयाकडे ते औषध जातं आणि त्याचा परिणाम येतो. केस उत्तम पद्धतीने वाढण्यासाठी, केसातला कोंडा कमी होण्यासाठी आणि केस स्प्लिट होतात ते होऊ नयेत म्हणून माका चूर्ण आणि ही वनस्पती किंवा तिच्या पारंब्या या दोघांचं तयार केलेलं तेल हे रोज रात्री झोपताना डोक्याला लावायला हवं. डोक्यावरून गार पाण्याने आंघोळ करणं हे यावेळेला इष्ट असतं. तर ह्याचा 3 महिन्यामध्ये खूप उत्तम परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. वडाचे कोंब जे असतात ते दुधाबरोबर ती कुटून जर गर्भिणी स्त्रीने घेतले तर त्याचं मूल गोरं होण्यासाठी आणि रंग उधळण्यासाठी त्याचा खूप उत्तम उपयोग होतो. पुरुषांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला 50 नंतर त्यांच्या संभोग शक्तीमध्ये कमतरता येते. अशा वेळेला ह्या वनस्पतीचा कोंब जो आहे तो दुधावरती किंवा बत्ताच्यावरती घ्यायचा असतो. थोडक्यात असं सांगता येईल की ही वनस्पती तुरट रसाची आहे, शीतवीर्याची आहे, पित्त प्रकृतीच्या लोकांना उपयोगी पडते, स्थूलपणासाठी ही उपयोगी पडते आणि ह्याच्याबरोबरीनं मधुमेहातली उष्णता यांनी उत्तम पद्धतीने कमी करता येते. डॉक्टर आपल्याला खूप छान माहिती देतात. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याचा आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय असा आहे स्टेंटच्या किमती कमी. रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रात्री 8:30 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्टेंटच्या किमती कमी, हृदय रुग्णांना दिलासा. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पोद्दार. नक्कीच डॉक्टर आम्हाला खूप अजून माहिती जाणून घ्यायची आणि मला असं एक विचारायचं की पंचकर्म किंवा आयुर्वेदाची अशी विशिष्ट चिकित्सा कुठली आहे? कॅन्सरच्यासाठी आपण जे आता वेगवेगळं संशोधन करतो किंवा प्रयोग करतोय, संशोधन काही म्हणू नये कारण जुन्या ऋषीमुनींनी एवढं काम करून ठेवलंय की आहे तेवढं सुद्धा लोक वापरत नाही. पण तरी सुद्धा ते पुन्हा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं की लोकांना समजतं. तर मगाशी म्हटलं तसं आपल्या शरीरातलं बुद्धितत्व जर बिघडलेलं असेल तर जसं शरीर बिघडतं तसं प्रत्येक पेशीमध्ये उत्पत्ती स्थिती लय असतो. एक्सक्रिशन, पचन, डायजेशन वगैरे सगळं तिचंही होत असतं. तर तिची बुद्धी फिरली किंवा बिघडली तरच मग विकृत विभाजन जे आहे ते सुरू होतं. त्यामुळे बुद्धितत्वाचा संबंध हा याच्याशी खूप आहे. त्यामुळे पोटातला जठराग्नी किंवा भूक चांगली कशी राहील याचा लोकांनी, स्त्रियांनी विचार करायला पाहिजे. ज्यांना तो आजार झालेला आहे त्यांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी नस्य नावाची जी चिकित्सा आहे ती खूप उपयोगी पडते. तर नाका टाकायची काही औषध जी आहेत ना त्यांनी मेंदू हा तल्लख होतो. नासा ही शिरसो द्वारम असं म्हटलेलं आहे. डोक्यात जाण्याचा मार्ग म्हणजे नाक आहे आणि त्याच्यामध्ये ही औषध टाकली तर ऊर्ध्वमूल अधकायम या पद्धतीने आपलं डोकं हे आपलं मूळ आहे. त्याच्यावरती काम झालं तर संपूर्ण शरीरावरती आणि मनावरती त्याचा परिणाम होतो आणि संपूर्ण सेल लेवलवरती सुद्धा परिणाम येतो. आपल्या शरीरामध्ये DNA RNA स्ट्रक्चर जे आहेत पेशीतल्या त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल आहे असं जर बघितलं गेलं तर जिथं आपण शेंडी ठेवतो असं जे काकीस्थान आहे ना त्या ठिकाणी सुद्धा आतला मेंदूचा जो भाग आहे तो ते कंट्रोल ठेवत असतो. तिथं जळवा लावणं, तिथं अग्निकर्म करणं हे कॅन्सरच्या लोकांना खूप उपयोगी पडतं. तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. इको मेडिसिन म्हणून आपण वनस्पतींची काही ताजी वनस्पतींच्या
रसांची औषधं बनवतो, तर त्यात क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम असतं. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे आणि त्याच्यामध्ये आयर्न असतं. तर हे मॅग्नेशियम जे आहे ते एफीनी रिप्लेस होतं आणि आपल्या शरीरामध्ये नवचैतन्याचा उत्साह जो आहे ना तो यायला सुरुवात होते. क्लोरोफिल म्हणजे लिक्विड ऑक्सिजन असल्यासारखं आहे आणि ते पोटामध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जेव्हा पसरतं त्यावेळेस कॅन्सरच्या पेशी त्याच्यामध्ये वाढू शकत नाही. कॅन्सरच्या पेशी या बाहेर लॅबोरेटरीमध्ये शास्त्रज्ञांना वाढवता येत नाहीत. याचं कारण ऑक्सिजन त्यांना चालत नाही, त्यांना फर्मेंटेड शुगर लागत असते. त्यामुळे पांढरं विष आहे साखर खाणं हे. कारण साखर जेवढी तुम्ही टाळाल तेवढं तुम्हाला तुमच्या कॅन्सरवरती जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येत असतं. ह्याच्यावर पंचक्रमातला जो बस्ती नावाचा भाग आहे हा प्रत्येक आजाराची निम्मी ट्रीटमेंट आहे. बरोबर. तर तुमच्या प्रकृतीनुसार आणि स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असताना पंचकर्मातला बस्ती जर वापरला गेला तर वातदोष हा प्राकृत राहतो आणि तो व्यवस्थित काम करायला लागला की या पेशींची अनिर्बंध वाढ जी आहे ना ती कमी यायला सुरुवात होत असते. पॅच थेरपी म्हणून आपण एक वेगळी थेरपी जी आहे ती वापरतो. तर आपल्या प्रत्येक शरीरामध्ये जी मर्म सांगितलेली आहे त्याच्यामध्ये समजा आता इंद्रबस्ती मर्म म्हणून आपल्या हातावर सांगितलेलं आहे, तर ते इंद्रबस्ती मर्म जे आहे ते त्या हाताचा मेंदूच आहे असं म्हणायला पाहिजे. तिथं प्राणशक्ती काम करत असते. तर काही विशिष्ट पारदाची औषधं जी आहेत मर्क्युरीची ती आणि वनस्पतीचे कल्क म्हणजे ठेचे हे तिथं ठेवून नंतर वरती पॅच दिला जातो. तर त्याचं काम जे आहे ते हळूहळू डायथर्मीचं जसं किरणं आत जातात ना त्या पद्धतीने शरीरात होतं आणि त्या अवयवाच्या कॅन्सरला खूप चांगला परिणाम येत असतो. भ्राजक पित्त आणि धात्वाग्नीची कन्सेप्ट वापरून हा विचार डेव्हलप केलेला आहे आणि त्याचेही प्रयोग सुरू आहेत. तर ह्याचाही चांगला परिणाम लोकांच्यावरती आढळून रेडिएशन होतं असं अशा पद्धतीने ते वापरलं जातं. तर हा सगळा भाग मी कशासाठी सांगतोय की हे लोकांना माहीतच नसतं की असं काहीतरी आयुर्वेदात चाललेलं आहे आणि लोक करतायत. तर तुम्ही आपण बऱ्याच वेळा अनभिज्ञ असतो, तर ह्याची माहिती तुम्ही करून घ्या. जवळच्या तुमच्या ज्या लोकांना याची गरज आहे त्यांना हे सांगा आणि त्या पद्धतीने जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हे उपचार करून घ्या. ह्याच्यावरून मग खाणं पिणं वागणं जे आहे ना त्याचे नियम खूप महत्त्वाचे असतात. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की व्हिटॅमिन B17 जे आहे ना ते जर पोटामध्ये गेलं तर आपली इम्युन सिस्टीम चांगलं काम करून कॅन्सर नष्ट होऊ शकतो असं म्हटलं जातं. किंबहुना आपली इम्युन सिस्टीम मार खायला लागल्यानंतरच हे आजार जे येत असतात. अतिस्वच्छपणा हा सुद्धा नडतो की काय असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आपण शौचाला जाऊन आल्यानंतर हात धुवावेत वगैरे हे ठीक आहे, पण खूप पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची साबणं वगैरे वापरून किंवा द्रव वापरून जेव्हा आपण हे करतो ना तर ते सगळं धुतल्यानंतर त्याचा काही अंश आपल्या हातावरती राहतो आणि जर नंतर जेवण आपण केलं तर ते अंश पोटात जाऊन आजार उत्पन्न करू शकतात. अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे आयुर्वेदिक काढे जे आहेत ना त्याच्यामध्ये हात धुणं सुरू करायला पाहिजे लोकांनी. आपण ज्या भाज्या खातो त्याच्यावरती जे काही पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड मारलेले असतात ती धुतली जात नाही. तर शेंगांच्या आतलं धान्य जे आहे ते खायला लोकांनी सुरुवात करायला पाहिजे. सेंद्रिय अन्न पिकवायला सुरुवात करायला पाहिजे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही खायला लागला तर तुमचं बॉडी बिल्डिंग जे आहे ना ते त्यातनं व्हायला लागणार आहे. आजार कोणताही हा आकाशातनं पडत नाही. आपलं खाणं पिणं वागणं चुकलं तर आणि तरच आजार होत असतात. तर हे एवढं जर बदलणं शक्य झालं तुम्हाला आणि त्याच्यावर पंचकर्माचं सहाय्य असेल तर इतके मोठे आजार जे असतात त्याची निश्चित उत्तर मिळतात. नक्कीच डॉक्टर, खूप छान असं तुम्ही सांगितलंय जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना नक्कीच याच्यावरची भीती जी आहे कॅन्सरवरची ती दूर गेली असेल. आता सर एक असा प्रश्न आहे की जे रुग्ण उपचार घेत असतील, जे किमोथेरपी, रेडिएशन किंवा ऑपरेशन ज्यांचं चालू असेल त्यांच्यासाठी आयुर्वेद काय उपचार सांगते? कसं आहे, माझं तर स्पष्ट म्हणणं असं आहे किंवा सगळ्यांना ते मान्य व्हावं, ज्या शास्त्रातलं जे टॉपमोस्ट आहे आणि चांगलं आहे ते तुमच्या रुग्णासाठी कॅन्सरच्या तुम्ही वापरा. कारण सगळं करून बरं होण्याचा स्कोर आणखी वाढत असतो. एक शास्त्राचं सुरू असताना ते दुसरं कसं वापरायचं असं लोकांना भीती वाटते. पण आयुर्वेदिक औषध ही अन्नासारखी आहेत आणि तुम्ही अन्न खाताय ना, तुम्हाला साईड इफेक्ट कोणता येतोय का नाही येत, तर तुम्ही दोन औषधं एकत्र येऊन बिघडत नाही. डॉक्टर लोक तुम्हाला नको म्हणून सांगतील, याचं कारण काय, त्यांचा त्या शास्त्राचा अभ्यास नसतो म्हणून ते सांगत असतात. परंतु वैद्याला ह्या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो. आम्हाला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी 100 मार्काचे सेपरेट पेपर असतात. ज्यावेळेला BMS ला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला आधुनिक शास्त्राचा सगळा विचार करायला लागतो आणि त्याचं पासिंग सुद्धा 35% नसतं, लोक 50% असतं. तर हे सगळं लक्षात घेता वैद्याला त्याची कल्पना बऱ्यापैकी असते. आता असं होतं की MBBSच्या लोकांना आणि डॉक्टरांना सुद्धा आयुर्वेद थोडा थोडा शिकवावा असं चाललेलं आहे. तसं झालं तर भारतीय लोकांना खूप चांगलं स्वास्थ्य मिळणार आहे, हे नक्की आहे. तर ज्या शास्त्रात जे चांगलं आहे ते तुम्ही वापरा आणि त्याचा वापर तुमच्या शरीरावरती होत असताना रुग्णाला चांगल्या पद्धतीचा परिणाम येतो की नाही हे तुम्ही बघत चला. कोणती गोष्ट अंधपणे करावी असं मला काय वाटत नाहीये. डोळसपणे त्या गोष्टी करायच्या आहेत, पण एखादी गोष्ट त्याच जे म्हणून टाकून देताय तसं तुम्ही करू नका. तर त्यातनं निश्चित चांगली उत्तरं मिळू शकतील आणि पुढचा दिवस असतो तो सोन्याचा होऊ शकतो. नक्कीच. याशिवाय खास आपल्या आरोग्य सल्ल्यामध्ये सुद्धा विशेष अशी माहिती आहे की जेणेकरून आपल्याला कॅन्सरवर मात करता येईल. बघूया काय आहे ती. रक्तशुद्धीकर औषधे सेवन करून 2 महिन्यातून एकदा जुलाबाचे औषध म्हणजेच विरेचन घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी होते. कडुलिंब, पडवळ, त्रिफळा, काळा मनुका,
मुस्ता आणि कुडाची बी यांचा काढा घेतल्यास कॅन्सरपासून बचाव करता येतो. कॅन्सरच्या रुग्णांना ही उपयोगी आहे. मोगऱ्याच्या फुलांचा गुलकंद स्तनांच्या कॅन्सरच्या स्त्रियांना ऑपरेशन व किमोथेरपीच्या दरम्यान खूप उपयोगी पडतो. मासिक पाळीच्या काळात कसे वागावे, काय खावे, काय प्यावे इत्यादी गोष्टींची आयुर्वेदानुसार सांगितलेली परिचर्या पाळल्यास स्तनांचा व गर्भाशयाचा कॅन्सर उत्पन्न होत नाहीत. आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यातला कुठला भाग जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही तो बघू शकतात. शनिवार दिनांक 4 मार्चला रात्र 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 7 मार्चला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/DD Sahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/DD Sahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, फार महत्त्वपूर्ण आपला विषय आहे. सर, मला पुन्हा असं विचारायचं की या आजारांमध्ये अनुवंशिकता हे कारण आहे, पण ते कितपत योग्य? कसं आहे, अनुवंशिकता हे कारण आहे. गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, काही प्रमाणात यकृताचा कॅन्सर जो आहे ना तो अनुवंशिक असा आढळतो. परंतु अनुवंशिकता कशामुळे उत्पन्न होते तर शरीरामध्ये आपल्या बाहेरच्या वातावरणाचा परिणाम, प्रदूषणाचा परिणाम, भावनांचा परिणाम, अन्नातले जे घटक आहेत त्याचा परिणाम, यातनंच ती अनुवंशिकता तयार होणार आहे. आणि याच घटकावरती आयुर्वेदाने जी आहे ती मात करण्यासाठी काही उपाययोजना सांगितलेली आहे. मगाशी आपण जे विशेष उपचार बघितले त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगायच्या राहिल्या. त्या म्हणजे त्रिदोषातून उत्पन्न होणारं किंवा सान्निपातिक असं हे प्रकरण असतं कॅन्सरचं, आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शरीरामध्ये लक्षणं वेगवेगळी येत असतात. तर सकाळच्या वेळेला कफाचा बस्ती, दुपारच्या वेळेला पित्ताचा बस्ती आणि संध्याकाळच्या वेळेला वाताचा बस्ती असं जर मात्रा बस्ती नावाची कन्सेप्ट आहे ती जर वापरली गेली तर मेटास्टॅसिस शरीरामध्ये उत्पन्न होत नाही असं लक्षात येतं. विसर्प नावाचा आजार आहे, त्याच्यात आभ्यंतर म्हणजे आतनं वाढणारा विसर्प जो आहे त्यात शरीरामध्ये गाठी अशा पसरत असतात. तोच विचार करून मेटास्टॅसिस ऑफ मॅलिग्नन्सीमध्ये आपण विसर्पातली औषधं डॉक्टर लोकांच्या रिपोर्टनुसार आपण वापरत असतो, वैद्य लोक, आणि त्याचा खूप चांगला अप्रतिम परिणाम येतो. स्त्रियांना जेव्हा गर्भाशयाचा कॅन्सर होतं तेव्हा ती स्त्री रुग्णालयात आली की लगेच जाणवतं तिच्या अंगाला आणि तिच्या स्रावाला एक दुर्गंध असतो. तर तो वास जो आहे तो अतिशय घाणेरडा असा सडलेल्या माशासारखा असतो आणि गर्भाशयाचा आकार हा रोहित माशासारखा सांगितलेला आहे. तर रोहित माशाचं तेल तयार करून त्याची राख तयार करून ती पोटामध्ये दिली गेली, त्याचे उत्तरवस्ती दिले गेले, त्याचे उदवस्ती दिले गेले, तर ह्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांना अतिशय चांगला परिणाम येतो. तर हे सगळं लक्षात घेऊन आयुर्वेदाची ट्रीटमेंट जी आहे ना ती आणि पथ्य याचा वापर तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आणि तसं केल्यानंतर ह्या आजाराला जेवढं तुम्ही भयावह समजता तेवढं समजायची गरज नाही आहे असं लक्षात येतं, कारण आयुर्वेदाची निदान ही आधुनिक शास्त्रापेक्षा वेगळी असतात. नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेले आहे. तरी एक थोडेसे सर मला एक प्रश्न आहे तुमच्या विचारण्यासाठी, मला विचारावं असं वाटतंय. सर, कॅन्सर होऊ नये म्हणून कुठलं पंचकर्म करावं? पहिली गोष्ट म्हणजे विरेचन आणि दुसरं म्हणजे बस्ती. आहाराचे काही नियम सर? षडरसात्मक आहार असायला पाहिजे. 40 नंतर संध्याकाळच्या वेळून बंद, फक्त गाईचं दूध प्यायचं. आणि कुठले प्राणायाम करावे? कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम, आणि भक्ती जर भाव असेल तुमच्या शरीरात तर ओंकार. नक्कीच. या आजच्या कार्यक्रमातून आपलं मार्गदर्शन चांगलं झालंच आहे. याशिवाय कॅन्सर म्हणजे मृत्यू हे मुळात समीकरण काढून टाका. सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. मुळात जर जगण्याचं जर एखादा उद्देश असेल आणि लढण्याची जिद्द असेल तर कुठलाच कॅन्सरच काय, कुठल्याही आजारावर तुम्ही मात करू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते. नमस्कार. नमस्कार.